गणित दिलेलं आहे. खोलीच्या एका भिंतीचे लांबी व रुंदी अनुक्रमे 5 मीटर 4 मीटर आहे. त्यामध्ये खिडकी दिलेली आहे 1.5 मीटर गुणिले 1 मीटर आहे व दरवाजाचे माप दिलेले आहे 2.25 मीटर गुणिले 1 मीटर असे आहे. तर एकूण किती भिंत रंगवावी लागेल असा विचारलेला आहे. तर बघा काय काय दिलेलं आहे, आपण ते पहिले एकदम व्यवस्थितरित्या मांडून घेऊ. समजा ही भिंत दिलेली आहे तुमच्यासाठी, ही भिंत दिलेली आहे. तर ही भिंत किती आहे? 5 मीटर गुणिले 4 मीटरची उंची आहे असं समजूया. लांबी आणि रुंदी 5 मीटर आणि 4 मीटरची आहे. त्यामध्ये एक खिडकी आहे कुठेतरी 1.5 मीटर गुणिले 1 मीटरची. ठीक आहे, एवढी खिडकी आहे. आणि त्यामध्ये एक दरवाजा पण आहे. कितीचा? 2.25 मीटर गुणिले 1 मीटरचा दरवाजा आहे. ठीक आहे. तर आता भिंत कोणती उरते? तर हे जे आहे, समजा जर मला जर कोणी भिंत दिली असती रंगवायला, तर आपण कुठला पार्ट रंगवतो? तर हा आतील पार्ट रंगवतो. हा आतील पार्ट रंगवतो म्हणजेच काय रंगवतो? इन शॉर्ट आपण त्या भागाचं क्षेत्रफळ रंगवत आहे. म्हणजेच काय, तुम्हाला किती क्षेत्र रंगवायचं आहे म्हणजे हे क्षेत्रफळ काढावं लागेल तुम्हाला पूर्ण भागाचं. त्यामधनं ह्याचं क्षेत्रफळ आणि ह्या दरवाजाचं क्षेत्रफळ वजा केलं तर तेवढी भिंत तुम्हाला रंगवावी लागेल. हाच कन्सेप्ट ह्यामध्ये आहे. तर आपण त्याला सॉल्व करूया. तर भिंत आहे म्हणजेच कशी आहे ती? आयताकृती आहे. तर आयताकृती भिंत कशी असते? आयताकृती, कारण की इथे 4 आहे आणि 5 मीटर आहे. म्हणजेच काय, तर त्यांचा लांबीचा गुणाकार, लांबी गुणिले रुंदी, हे काय येतं? भिंतीचे क्षेत्रफळ, टोटल भिंतीचे. पूर्ण जी भिंत आहे, पूर्ण भिंतीचे क्षेत्रफळ किती येणार आहे? लांबी म्हणजे प्रत्येकाचंच फॉर्म्युला एकच येणार आहे. ठीक आहे. पूर्ण भिंतीचं क्षेत्रफळ किती येणार? लांबी गुणिले रुंदी. तर टोटल लांबी आहे तुमची 5 मीटर. 5 मीटर गुणिले हा 4 मीटर. टोटल आली 20 मीटर वर्ग. एवढा काय आलेला आहे? पूर्ण भिंत आलेली आहे. पण त्यामध्ये तुम्हाला दरवाजा आणि खिडकी रंगवायची नाही आहे. तर मग पहिले खिडकीचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 1 सेम लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 1.5 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार आहे? 1.5 मीटर वर्ग. आणि दरवाजा क्षेत्रफळ, दरवाजाचं क्षेत्रफळ किती? 2.25 गुणिले 1 किती येतील? सेम तसंच 2.25. आता तुम्हाला हे दोन जे क्षेत्र आहे 1.5 आणि 2.5, हे काय क्षेत्र तुम्हाला वगळायचं आहे. म्हणजे काय, हे रंगवायचं नाही आहे. म्हणजे याचं काय करा, तुम्ही वजाबाकी करा ह्याच्यातून, किंवा ह्या दोघांची पहिली बेरीज करा आणि मग ह्याच्यातून वजाबाकी करा. तर आपण काय करूया, पहिले या दोघांची बेरीज करून घेऊ. 1.5 अधिक 2.25. तर हा 5ला 5, हा 5 आणि 2 7, आणि इथे किती येतील? 3. म्हणजेच 3.75 मीटर वर्ग जो आहे, हा भाग तुम्ही रंगवणार नाही आहे. कशापैकी? तर 20 मीटर वर्ग जो आहे त्यापैकी तुम्ही एवढा भाग रंगवणार नाही आहे. मग टोटल भिंत किती रंगवणार आहेत? तर 20 वजा 3.75 दरवाजा आणि खिडकीचा माप वजा केले आपण. 20.00 वजा 3.75. बघा, अशा टाईपच्या वजाबाकी काही काही विद्यार्थ्यांना येत नाही. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, छोटी संख्या आपण मायनस करत असतो. म्हणजे 20पेक्षा 3 लहान आहे. पॉईंटचा विषय सोडून द्या. हा 3 जिथं 20 आहे, 20 नंतर 3 पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 2 आहेत. म्हणून हे जे 20 आहे, 20 नंतर एक पॉईंट टाकायचा आणि त्यानंतर 2 संख्या घ्यायच्या, ज्या की असतात 00. आणि आता यांची वजाबाकी करूया. 10मधनं 5 गेले, 5 उरले, हातचा वापस दिला. 10मधनं 8 गेले, खाली उरले 2. पॉईंट जशाला तसा वापस दिला आणि हा हातचा घेतला होता तो वापस दिला. तर 20मधनं 4 गेले तर किती राहिले? 16. म्हणजेच किती उत्तर आलं आपलं? 16.25 मीटर वर्ग एवढी भिंत त्यांना रंगवावी लागेल. ऑप्शन क्रमांक 3 हेच तुमचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला आमची ही सिरीज आवडत असेल तर फक्त गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी फक्त 59 रुपयामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की आपण किती मेंबरशिप पॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की कोणते कोणते व्हिडिओज तुमच्यासाठी ठेवलेले आहेत यूट्यूबवरती.
तर ते जे व्हिडिओ आहेत फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत. म्हणजे इथे सिंगल गणित न बघता तुम्हाला चॅप्टर वाईज कन्सेप्ट क्लिअर करायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकताय. म्हणजे तिथे 30-40 व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तर कसं, पहिले तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तिथे जॉइन बटनाचं ऑप्शन ओपन होईल. ते जॉइन बटनावरती क्लिक केलं की ₹59 गणित मास्टर्स म्हणून मेंबरशिप आहे. त्याला क्लिक करा. त्यावरती तुम्हाला व्हिडिओज अवेलेबल राहतील. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे @गणित1 हा टेलिग्राम ग्रुप आहे. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता. धन्यवाद.